गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रो. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की हाऊ टू कम्प्यूट प्राइस इंडेक्स नंबर बाय द मेथड ऑफ प्राइस रिलेटिव्स. त्याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण सिम्पल ॲग्रिगेट मेथडनी प्राइस इंडेक्स नंबर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं हे पाहिलेलं आहे. आता या ज्या दोन्ही पद्धती आहेत त्या दोन्ही पद्धतींना आपण म्हणतो आहे की अनवेटेड इंडेक्स नंबर्स. आजपासून आपण पुढचा जो भाग चर्चा करणार आहोत, शिकणार आहोत, तो म्हणजे वेटेड प्राइस इंडेक्स नंबर. आता वेटेड प्राइस इंडेक्स नंबर्स याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट कोणती आहे तर वेट्स याचा अर्थ या ठिकाणी इम्पॉर्टन्स म्हणजे एखाद्या वस्तूचं म्हणजे इन द बास्केट ऑफ कमॉडिटीज म्हणजे मला माझ्या डेली लाईफसाठी काही 10-20 वस्तूंची गरज पडत असेल तर त्या सर्वच्या सर्व वस्तू माझ्यासाठी सारख्या महत्त्वाच्या नसतात. त्या वस्तूंचा वापर उपयोग मला ज्या पद्धतीने होतो आहे त्याच्यावरून त्याचं महत्त्व मी ठरवत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल विद्यार्थ्यांसाठी बुक्स, नोटबुक्स अँड अदर स्टेशनरी मटेरियल इट इज मोर इम्पॉर्टंट दॅन अदर थिंग्स विच आर यूज्ड फॉर द एंटरटेनमेंट. म्हणजे एखाद्या व्यक्तिसमूहासाठी, समाजातल्या घटकांसाठी दोन वेगवेगळ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या पद्धतीने महत्त्वाच्या असू शकतात. म्हणजे आता उदाहरणार्थ पहा की व्हीट म्हणजे गहू आणि टेलिव्हिजन. आता टेलिव्हिजनचा अर्थ इथं आपण मंथली रिचार्ज असा घेऊया. म्हणजे तुम्हाला गहू जितके महत्त्वाचे आहेत तेवढाच टेलिव्हिजनचा रिचार्ज महत्त्वाचा असू शकत नाही. वन्स युअर नीड ऑफ व्हीट इज fulfilled, then only you can think about टेलिव्हिजन रिचार्ज. म्हणजे यासाठी म्हणजे एखाद्या कुटुंबासाठी गहू हा घटक टेलिव्हिजन रिचार्जपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे खर्च करत असताना एखादी फॅमिली कोणत्या क्रमाने कोणत्या गोष्टीवरती खर्च करते, कोणत्या प्रमाणात त्या वस्तू खरेदी करते, याला आपण रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स असं म्हणतो. एव्हरी कमॉडिटी मस्ट बी गिवन इट्स ड्यू रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स, त्याला आपण वेट असं म्हणतो आहे. युजली द क्वांटिटी इज कन्झ्युम्ड, सोल्ड और मार्केटेड इन द बेस इयर, द करंट इयर और सम टिपिकल इयर आर यूज्ड ॲज वेट्स. त्यामुळं प्रत्येकाला एक वेट अटॅच करणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यावरून जो इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट केला जातो त्याला वेटेड इंडेक्स नंबर असं म्हटलं जातं. आता वेटेड इंडेक्स नंबरमध्ये जी पद्धत आहे त्याला आपण म्हणतो वेटेड ॲग्रिगेटिव्ह मेथड. म्हणजे काय करायचं, ज्या ग्रुप ऑफ कमॉडिटीजसाठी, बास्केट ऑफ कमॉडिटीजसाठी आपण इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करणार आहोत त्याच्या किमतींना त्याच्या वेट्सनी मल्टिप्लाय करायचं. सो फॉर्म्युला इज P01 सिग्मा P1 इंटू W डिवायडेड बाय सिग्मा P0 इंटू W इंटू 100. By the use of different types of weights, a number of formulae have emerged for the construction of price index numbers under weighted aggregative method. तर हा जो फॉर्म्युला आहे
त्याच्यावरून वेट्स बदलल्या की फॉर्म्युला बदलणार. आणि असे 3 महत्त्वाचे फॉर्म्युले जे आहेत ते आपल्या सिलेबसमध्ये आहेत आणि ते फॉर्म्युले आपल्याला पाहायचे आहेत. ओके, सो विल सी पर्टिक्युलर केसेस ऑफ दिस वेटेड इंडेक्स नंबर्स. आता पहिला जो फॉर्म्युला आहे त्याचं नाव आहे लॅस्पारेस प्राइस इंडेक्स नंबर. आता या पद्धतीने कॅल्क्युलेशन करत असताना तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो ते आपण पाहूया. द फ्रेंच इकॉनॉमिस्ट लॅस्पारे फॉर्म्युलेटेड अ वेटेड प्राइस इंडेक्स फॉर्म्युला कन्सिडरिंग बेस इयर क्वांटिटीज ॲज वेट्स ऑफ द कमॉडिटीज. म्हणजे त्यांनी डब्ल्यूच्या ठिकाणी काय घेतलं पहा, Q0. Q0 म्हणजे कमॉडिटीज इन द बेस इयर. सो फॉर्म्युला बिकम्स P01, त्याच्या डोक्यावरती L लिहिलेलं आहे पहा, दॅट इंडिकेट्स लॅस्पारेस प्राइस इंडेक्स नंबर. सो P01L इज इक्वल टू समेशन P1 Q0 डिवायडेड बाय समेशन P0 Q0 इंटू 100. म्हणजे या ठिकाणी वेट्स म्हणून आपण बेस इयरच्या क्वांटिटीज विचारात घेतलेल्या आहेत. आता हा फॉर्म्युला वापरल्याने आपल्याला कोणत्या गोष्टीचं नॉलेज मिळते, म्हणजे या फॉर्म्युलावरून कोणती गोष्ट स्पष्ट होते आपल्याला पहा. एखाद्या कुटुंबाला उदाहरणार्थ बेस इयर आहे 2000 आणि आपण 2019साठी इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करतो. तर बेस इयरमध्ये जेवढ्या प्रमाणात वस्तू एखाद्या कुटुंबाला आवश्यक होत्या त्यांची गरज तेवढीच आहे आजही, असं गृहीत धरले याच्यामध्ये. आणि मग त्यांचा होणारा एकूण खर्च ह्याच्यातली तफावत, ह्याच्यावरून हा इंडेक्स नंबर. सो पॅटर्न ऑफ कन्झम्पशन ओव्हर द पिरियड ऑफ टाईम रिमेन्स सेम असं लॅस्पारेस गृहीत धरतो आणि त्याच्यावरून हा इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट केलेला आहे. इट रिप्रेझेंट्स अ मीनिंगफुल कंपॅरिझन ॲज चेंजेस इन द इंडेक्स आर attributable to the changes in price only. It tends to overestimate price level and inflation, upward bias. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये हा रिमार्क तुम्हाला उपयोगी येईल. म्हणजे खालीलपैकी कोणता इंडेक्स नंबर अपवर्ड बायस दाखवतो. विच ऑफ द फॉलोइंग इंडेक्स नंबर इंडिकेट्स अन अपवर्ड बायस, किंवा त्याला समानार्थी शब्द आहे ओव्हर एस्टिमेट इन द प्राइसेस ऑफ द कमॉडिटीज. तर त्याचं उत्तर असणार आहे लॅस्पारेस इंडेक्स नंबर. म्हणजे वेट्स म्हणून काय घ्यायचं, Q0. आता दुसरे एक इकॉनॉमिस्ट आहेत पास्सीज. The German statistician Passy formulated a weighted price index formula considering current year quantities as weights of the commodities. त्यांनी काय केलं, Q0च्या ऐवजी Q1 घेतला डब्ल्यूच्या ठिकाणी. सो फॉर्म्युला बिकम्स P01P is equal to summation P1 Q1 divided by summation P0 Q1 इंटू 100. म्हणजे आता इथं काय केलं, पाचशी काय गृहीत धरतो की आज मी तिला तुमचं जेवढं कन्झम्पशन आहे तेवढंच कन्झम्पशन भूतकाळात जर असतं तर तुमच्या खर्चामध्ये किती तफावत पडू शकते त्याच्यामुळं. सो कन्झम्पशन पॅटर्न ही हॅज टेकन इन टू कन्सिडरेशन विच इज चेंज्ड ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. त्यामुळे इथं काय होतं की हा इंडेक्स नंबर अंडर एस्टिमेट करतो प्राईस लेवल, किंवा याला डाऊनवर्ड बायस आहे असं लक्षात ठेवा.
पाचसी इंडेक्स नंबर, डाऊनवर्ड बायास किंवा अंडर एस्टिमेट. अंडर एस्टिमेटचा अर्थ जेवढी गोष्ट घडलेली आहे त्याच्यापेक्षा कमी घडलेली आहे असं सांगणं, त्याला आपण अंडर एस्टिमेट म्हणतो. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं की तुला किती मार्क्स पडतील, तर तो म्हणाला 50 आणि परीक्षेमध्ये त्याला ॲक्च्युली 70 मार्क्स पडले, तर त्याचा अर्थ काय, त्यांनी स्वतःला अंडर एस्टिमेट केल्यासारखं. आणि जर समजा एखाद्याला तुम्ही विचारलं की तुला किती मार्क्स पडतील आणि त्यांनी सांगितलं आय विल गेट 90 मार्क्स आणि प्रत्यक्षात त्याला 60 मार्क्स पडले, तर त्याचा अर्थ त्यांनी स्वतःला ओव्हर एस्टिमेट केलं. म्हणजे प्राइसेस ओव्हर एस्टिमेट आणि अंडर एस्टिमेट करण्याचं काम हे दोन लॅस्पारे आणि 500 करतात. त्यापैकी 500 हा डाऊनवर्ड बायस दाखवतो, तो अंडर एस्टिमेट करतो, म्हणजे जी वस्तुस्थिती आहे त्याच्यापेक्षा कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो. लॅस्पारे काय करतो, जी वस्तुस्थिती आहे त्याच्यापेक्षा जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे वाक्य तुम्ही ऑब्जेक्टिव्ह साईड लक्षात ठेवा. अंडर एस्टिमेट प्राईस लेवल्स किंवा इन्फ्लेशन, डाऊनवर्ड बायस. म्हणजे आता ह्या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी एक तिसरा इंडेक्स नंबर डिफाईन केलेला आहे, त्याचं नाव आहे फिशर्स आयडियल प्राइस इंडेक्स नंबर. फिशर्स आयडियल प्राइस इंडेक्स नंबर हा म्हणजे काय, तर लॅस्पारेज प्राइस इंडेक्स नंबर आणि पाशीज प्राइस इंडेक्स नंबर या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. तर याला स्टॅटिस्टिक्सच्या भाषेमध्ये जॉमेट्रिक मीन असं म्हटलं जातं. अर्थात तो तुम्हाला अभ्यासामध्ये झालेला नाही आहे, त्यामुळे जॉमेट्रिक मीन ही संकल्पना तुमच्या लक्षात येणार नाही. तुम्ही लक्षात ठेवा फॉर्म्युला, P01F इज इक्वल टू प्राइस इंडेक्स नंबर बाय लॅस्पारेज मेथड इंटू प्राइस इंडेक्स नंबर बाय पासीज मेथड, या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. It is known as ideal price index number. It satisfies the tests of adequacy. It lies between Lespard and Passage indices. It is free from both biases. It requires complete data of base year and current year. It is a hybrid of two index numbers. It is not so easy to calculate. हे जे रिमार्क्स आहेत वेगवेगळे, त्याच्यातलं एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हा म्हणजे आयडियल आहे आणि 500 अंडर एस्टिमेट करतोय, लॅस्पारे ओव्हर एस्टिमेट करतोय. तर या दोघांचा मध्य साधण्याचं काम हा फिशर्स इंडेक्स नंबर करतो. त्यामुळं हा डाऊनवर्ड बायस दाखवत नाही की अपवर्ड बायस दाखवत नाही. इट शोज द फॅक्ट, जी वस्तुस्थिती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न हा इंडेक्स नंबर करत असतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड आयडियल प्राइस इंडेक्स नंबर. लक्षात आलं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 पद्धती पाहिल्या वेटेड इंडेक्स नंबरच्या. पहिली आहे लॅस्पारेज इंडेक्स नंबर, दुसरी आहे पासीज इंडेक्स नंबर आणि तिसरी आहे फिशर्स इंडेक्स नंबर. लॅस्पारेज इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करत असताना बेस इयर क्वांटिटी म्हणजे Q0 ह्या वेट्स घ्यायच्या. Q0 इज टेकन ॲज वेट्स. पासीज इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करत असताना करंट इयर क्वांटिटीज Q1 आर टेकन ॲज वेट्स. आणि फिशर्स आयडियल प्राइस इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करत असताना या दोघांचा वापर करायचा, पण लॅस्पारे आणि पासी ह्या दोघांचा गुणाकार करून त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. तर आय थिंक वी शुड स्टॉप हियर. In the next lecture, of course video lecture, we'll see how to solve numerical problems based on these 3 formulae. Okay, so thank you for listening this video lecture. See you tomorrow.